हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणारा जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरती 2025 वर फोकस करून जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी आवश्यक असणारे मराठी व्याकरणाचे अतिसंभाव्य पीवायक्यू प्रश्न अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, उंदीर मांजराकडून मारला गेला. आपल्याला प्रयोग ओळखायचा. ओके, तर हा आहे कर्मणी प्रयोग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्मणी प्रयोग. आता पहा, कर्मणी प्रयोगामध्ये क्रियाविशेषण आणि त्याचे कर्म याचे संबंध सांगितले जातात आणि या प्रयोगात कर्म किंवा कर्ता दर्शवला जातो आणि त्यावरून निष्कर्ष काढला जातो. आता उदाहरणार्थ पहा, उंदीर मांजराकडून मारला गेला. येथे हे उंदीर आहे ते कर्म आहे आणि मांजर काय, मांजराकडून मांजर कर्म करता यांच्यातील संबंध सांगितला जातोय आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याची भूमिका तो दुसऱ्या घटकावर क्रिया करतो असं दर्शवतो. ओके, आणि याचं दुसरं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं, पुस्तक वाचकाने घेतलं म्हणजे येथे वाचक हा कर्मकर्त्याचं स्थान आहे आणि पुस्तक हे कर्म आहे. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये कर्तरी प्रयोग. तर कर्तरी प्रयोगात क्रिया कर्त्यावर केंद्रित केली जाते, हे लक्षात घ्या. भावी प्रयोगात वाक्याच्या अर्थाचा भाव दिला जातो, म्हणजे उंदीर मारला गेला इथे भाव व्यक्त केला जातो अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. मित्रांनो, तुमच्यासाठी एक सूचना आहे. तुमच्यासाठी आपण 1000 वन लाइनर प्रश्नांचा जीकेचा महाप्रश्न संच घेऊन आलेलो आहे. तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे, म्हणजे जीके त्यामधून कव्हर होतो. आता जी नोंदणी व मुद्रांक विभागाची एक्झाम झाली त्यामध्ये आपल्या ज्या 1000 वन लाइनर क्वेश्चन्स आहेत त्यामधील बरेच प्रश्न प्रत्येक शिफ्ट मध्ये येत होते. त्यामुळे तुम्ही आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि यासाठी फक्त आणि फक्त 49 रुपये इतकी माफक फी. त्यामध्ये तुम्हाला तो महाप्रश्न संच मिळेल. परीक्षेसाठी फायदा. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण तुमच्या जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरती 2025 साठी जो आपण जीकेचा प्रश्न व्हिडिओ बनवलेला आहे त्यामधील प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर मी सांगणार नाही, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचे. पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? आन्सर कमेंट करा. ओके, पुढे पाहूया. आज सण आहे पण खिशात पैसे नाही, या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर हे संयुक्त वाक्य आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 संयुक्त वाक्य. आता संयुक्त वाक्य म्हणजे काय, तर दोन किंवा अधिक केवळ वाक्य एकत्र जोडलेले असतात, त्याला या वाक्यात दोन भाग असतात त्यालाच म्हणतात संयुक्त वाक्य. आता यामध्ये आज सण आहे, ओके, हे एक केवळ वाक्य, पण खिशात पैसे नाही हे दुसरं केवळ वाक्य. आणि या दोन वाक्यांमध्ये पण हे जे आहे पण हे उभयान्वयी अवयव आहे आणि हे उभयान्वयी अवयव वापरून हे दोन वाक्य आज सण आहे खिशात पैसे नाही जोडले, त्यामुळे हे वाक्य संयुक्त वाक्य बनते. ओके, आता ऑप्शन मध्ये आहे केवळ वाक्य. आता केवळ वाक्य म्हणजे एकच पूर्ण विचार दर्शवणारं वाक्य असतं. उदाहरणार्थ आज सण आहे. ओके, त्यानंतर मिश्र वाक्य. मिश्र वाक्य म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचा संगम असतो, ज्यात एक प्रमुख वाक्य आणि एक उपवाक्य असतं. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. तो धीट मुलगा आहे, या वाक्याचे नकारार्थी वाक्य करायचंय. तो धीट मुलगा आहे, तर नकारार्थी कसं करता येतं, तर तो भित्रा मुलगा नाही अशा पद्धतीने. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तो भित्रा मुलगा नाही. आता दिलेल्या वाक्याचं नकारार्थी वाक्य तयार करताना काय करायचंय, धीट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, तर तो आहे भित्रा. हा भित्रा वापरला जातो, त्यामुळे वाक्याचा नकारार्थी अर्थ तो भित्रा मुलगा नाही असा होतोय. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. दमडीचे तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामाजींची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली, या अलंकाराचा कोणता प्रकार आहे? तर पहा, दमडीचं या वाक्यात काय, दमडीचं तेल या अत्यंत कमी किमतीच्या वस्तूचा इतका अतिरेकी उपयोग दाखवलाय की त्यातून घरातील अनेक लोकांची कामं झालेली आहेत. म्हणजे दमडीचं तेल, सासूबाईंचं नाणं, मामाजींची दाढी, भाऊजींची शेंडी, ओके, हे अनेक लोकांची विविध कामे झालेली आहेत. हे काय आहे, अतिशयोक्ती स्वरूप आहे, म्हणून हे अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अतिशयोक्ती अलंकार. आता अतिशयोक्ती अलंकार म्हणजे एखाद्या गोष्टीचा अत्यंत फुगवून किंवा वाढवून उल्लेख करणं, यामध्ये वास्तवापेक्षा खूपच अधिक सांगितलं जातं आणि त्यानुसार हास्य निर्मिती केली जाते. बरोबर.
स्वभावोक्ती अलंकार म्हणजे स्वभावोक्ती म्हणजे एखादी गोष्ट तिच्या नैसर्गिक स्वभावामुळे घडते. अतिशयोक्ती सांगितलं. दृष्टांत म्हणजे दृष्टांत म्हणजे उदाहरणानं स्पष्ट करणे, बरोबर. आणि भ्रांतिमान अलंकार म्हणजे भ्रांतिमान म्हणजे एका वस्तूला दुसरी समजून वर्णन करणं. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द भरायचा आहे. सतत भटकंती करत राहणारा म्हणजे डॅश डॅश. सतत भटकंती करत राहणारा म्हणजे पिंपळावरचा मुंजा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पिंपळावरचा मुंजा. हा मराठीत वापरला जाणारा अलंकारिक वाक्प्रचार आहे मित्रांनो. याचा अर्थ असा, माणूस जो एका ठिकाणी स्थिर राहत नाही, सतत हालचाल भटकंती करतो आणि पिंपळ झाडावर ठेवलेला मुंजा वारंवार उडतो, म्हणून याचा वापर सतत भटकंती करणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. या वाक्यामधील रस आपल्याला ओळखायचा आहे. ओके. तर पहा, हा शांत रस आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 शांत रस. शांत रस हा रस विरक्ती, समाधानी भाव, परमेश्वरावर भक्तिभाव दर्शवतो, हे लक्षात घ्या. आणि हा जो आहे घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, अशा प्रकारे तो सौंदर्यपूर्ण शांत भक्तिपर वातावरणाची निर्मिती केली आहे, ज्यामध्ये भक्ती आणि समाधानी भाव जाणवतो. आणि याचा स्थायी भाव काय आहे? शम. आणि शम म्हणजेच मनाची शांती. ओके. त्यानंतर शृंगार रस काय असतो? शृंगार रस तर प्रेम, सौंदर्य, आकर्षण. ओके. अद्भुत रस अतिवाश्चर्य किंवा विचित्र घटना अशा पद्धतीने. त्यानंतर करुण रस, यामध्ये हळहळ आहे, अश्रुजनक प्रसंग, यासाठी करुण रस वापरला जातो. समोरचा प्रश्न, सूर्य अस्ताला गेला. या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे? सूर्य अस्ताला गेला ही लक्षणा शब्दशक्ती आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 लक्षणा शब्दशक्ती म्हणजे जेव्हा शब्दाचा थेट अर्थ ग्राह्य धरता येत नाही आणि अर्थ स्पष्ट करण्यासाठी दुसऱ्या अर्थाचा आधार घ्यावा लागतो, तेव्हा लक्षणा शब्दशक्ती वापरली जाते. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कानडी भाषेतून आलेले आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कानडी. ओके. मराठीत वापरले जाणारे अण्णा म्हणजे काय? मोठा भाऊ, आणि अक्का म्हणजे मोठी बहीण. हे शब्द कानडी भाषेतून आलेले आहेत आणि हे शब्द दैनंदिन मराठी व्यवहारात रूढ झालेले आहेत, हे लक्षात आहे. आणि कर्नाटकी प्रभावामुळे मराठीत शिरलेले हे शब्द आहेत. ओके. त्यानंतर तमिळमधून काय, तर अण्णा हा शब्द तमिळ भाषेतही आढळतो, मात्र मराठीत त्याचा प्रवेश कानडी मार्गे झालेला आहे. आणि गुजरातीमध्ये काय, तर गुजराती भाषेच्या प्रभावात काय, धोती, वणिक, शेठ. आणि हिंदीमध्ये भैया, दीदी यासारखे शब्द आहेत. ओके मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जर अजून आपला 1000 ऑनलाईनर प्रश्नांचा जीकेचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर लगेच घ्या. तुमच्या परीक्षेसाठी खूप फायद्याचा आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा, कॉल करायचा नाही. आणि फक्त 49 रुपीजमध्ये हा महाप्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे. परीक्षेसाठी फायदा होणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या भरतीमध्ये डेली या शिफ्टमधील प्रश्न येत होते. पुढे पाहूया. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात? पहा, भावना व्यक्त करायची तर उद्गार चिन्ह. राईट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 उद्गार चिन्ह. उत्कट भावना म्हणजे आनंद, दुःख, राग, भीती, आश्चर्य अशा तीव्र भावनांचा उद्गार करताना त्या भावनेचा शेवट उद्गार चिन्हाने केला जातो, हे लक्षात घ्या. आणि हे विरामचिन्ह भावना प्रभावीपणे दर्शवण्यासाठी वापरले जातं. राईट. ऑप्शन मध्ये पहा, प्रश्नचिन्ह प्रश्न विचारताना वापरतात. अपूर्ण विराम वाक्य अपूर्ण असताना किंवा अर्धवट विचार दर्शवताना वापरतात. नाही, पूर्ण विराम वाक्य संपल्यावर वापरतात. पुढे पाहूया. बेडूक या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? बेडूकचा समानार्थी शब्द आहे मंडूक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मंडूक. बेडूक या प्राण्याच्या संस्कृतात मंडूक हे समानार्थी शब्द आहे. म्हणजेच मंडूक, भेक आणि दुर्धर हे देखील याचं पर्याय शब्द आहेत. आणि बेडूक जलाशयात राहणारा उभयचर प्राणी आहे, जो पावसाळ्यात जास्त दिसतो. राईट. त्यानंतर मरकटचा समानार्थी शब्द आहे माकड. बरोबर. भ्रूण
भृंग म्हणजे याचा अर्थ आहे बुंगा, एक प्रकारचा कीटक आहे. आणि समानार्थी शब्द कोणते आहेत? मधुप, बरोबर. आणि तटाक, तटाक म्हणजेच काय? तलाव, सरोवर, बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. आता पहा, अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अग्रज. अग्रज म्हणजे काय असते? अग्रज म्हणजे असतो मोठा भाऊ, ज्येष्ठ भाऊ, बरोबर. मग याचा विरुद्धार्थी काय असेल? लहान भाऊ म्हणजेच कनिष्ठ भाऊ म्हणजेच अनुज. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अनुज, राईट. त्यानंतर अग्रजा म्हणजे काय असते? अग्रजा म्हणजे असते मोठी बहीण, बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे यासाठी कोणती म्हण लागू होते? यासाठी म्हण आहे उडत्या पाखराची पिसे मोजणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उडत्या पाखराची पिसे मोजणे, बरोबर. याचा अर्थ काय? तर खूपच कठीण किंवा अशक्यप्राय काम सहजतेने करणे, म्हणजे एखाद्या गोष्टीची अचूक व बारकाईने परीक्षा घेणे जी सामान्यतः अवघड असते. त्यानंतर ऑप्शन मध्ये देखील पाहूया. उराचे खुराडे चुलीचे तुणतुणे, याचा अर्थ काय? तर अतिशय गरीब किंवा हालाकीची स्थिती, बरोबर. त्यानंतर उकराल माती तर पिकतील मोती, याचा अर्थ काय? म्हणजे कष्ट घेतल्यास फळ मिळतं, बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. डोळ्यात खुपणे म्हणजे डोळ्यात खुपणे म्हणजे सहन न होणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सहन न होणे. डोळ्यात खुपणे म्हणजे खूप दुःख, आघात किंवा त्रास सहन न होणे. याचा अर्थ काय? एखाद्या गोष्टीमुळे अचानक इतकी वेदना होणे की ते सहन करणे अशक्य होईल. विशेषतः तीव्र भावना किंवा वेदना अनुभवताना डोळ्यात खुपण्याचा वापर केला जातो, बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न विसंगत जोडी आपल्याला ओळखायची आहे. पायापासून डोक्यापर्यंत अपाद मस्तक, ओके, बरोबर आहे. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य परान्मुख, हे देखील बरोबर आहे, बरोबर. आता जाणून घेण्याची इच्छा नसलेला जिज्ञासू आहे का? पहा, जाणून घेण्याची इच्छा नसलेला, पहा ही विसंगत जोडी म्हणजे अशी दोन शब्दांची जोडी असते ज्यामध्ये एकमेकांच्या अर्थात विरुद्ध असतो. आता जाणून घेण्याची इच्छा नसलेला आणि जिज्ञासू यामध्ये विसंगती आहे, बरोबर. आता जिज्ञासू म्हणजे काय मित्रांनो? तर एक व्यक्ती ज्याला काहीतरी जाणून घेण्याची इच्छा आहे, ओके. इच्छा आहे त्याला जिज्ञासू म्हणतात, ओके. आणि जाणून घेण्याची इच्छा नसलेला म्हणजे त्याच्या जिज्ञासा नाही, त्यामुळे ही जोडी चुकीची आहे, हे लक्षात घ्या. आता जाणून घेण्याची इच्छा आहे तर तो जिज्ञासू असतो आणि जाणून घेण्याची इच्छा नाही तर तो जिज्ञासा त्याला नसते, ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. म्हणून विसंगत जोडी कोणती आहे? म्हणून विसंगत जोडी आहे पर्याय क्रमांक 3 जाणून घेण्याची इच्छा नसलेला जिज्ञासू, ओके. समोरचा प्रश्न खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? शुद्ध शब्द आहे पोलीस. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पोलीस, राईट. समोरचा प्रश्न जसा हत्तींचा कळप तसा पक्ष्यांचा काय असतो? पक्ष्यांचा असतो थवा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 थवा, बरोबर. आता झुंड, झुंड काय? लोकांचा जो समूह असतो. लोकांच्या समूहासाठी वापरला जातो, बरोबर. त्यानंतर गट हा सामान्य समूहासाठी वापरला जातो, बरोबर. आणि वस्तू, वस्तू किंवा व्यक्तींच्या साधारण समूहासाठी वापरला जातो तो समूह आहे, बरोबर. पुढे पाहूया. बालकवी यांचे पूर्ण नाव काय? बालकवी यांचे पूर्ण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बालकवी यांचे पूर्ण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. हे एक महान मराठी कवी होते ज्यांनी मराठी साहित्य व काव्य जगतात अप्रतिम योगदान दिले होते आणि बालकवी या टोपण नावाने त्यांची ओळख निर्माण झालेली आहे, बरोबर.
त्यानंतर ऑप्शनमध्ये आहेत माणिक सीताराम बोडघाटे, हे ग्रेस म्हणून प्रसिद्ध होते आहेत, बरोबर, ग्रेस. त्यानंतर यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी आहेत, बरोबर. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? हा डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे, डिटेल विश्लेषण केलेलं आहे. आन्सर कमेंट करायचं आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता, आन्सर कमेंट करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, जर तुम्ही अजून आपला 1000 वन लाइनर प्रश्नांचा जीकेचा महाप्रश्नसंच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो. तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा महाप्रश्नसंच घेतलेला आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि फक्त 49 रुपयांमध्ये हा महाप्रश्नसंच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आत्ता जो नोंदणी व मुद्रांक विभागाचा शिपाई पदाचा एक्झाम झालेले, त्यामध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये डेली प्रत्येक शिफ्टमध्ये या प्रश्नसंचामधील प्रश्न येत होते. त्यामुळे तुमच्या या परीक्षेसाठी देखील या प्रश्नसंचामधील बरेचसे प्रश्न येणार आहेत. त्यामुळे आत्ताच या नंबरवर कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप मेसेज करून हा प्रश्नसंच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरती 2025 वर फोकस करून जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी आवश्यक असणारे मराठी व्याकरणाचे PYQ प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण TCS पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत. हे सर्व TCS PYQ आहेत, हे सर्व TCS प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.